जय हिंद भावांनो, दिवसभर आपण होतो आज फ्रूट डाएट. जॉबवरून गेल्यानंतर आपण एक ग्लास घेतलं ताक आणि एक वाटी घेतलं दही ॲज अ प्री वर्कआउट म्हणून. प्री वर्कआउट घेतल्यानंतर आपण आलो ग्राउंडवर. आज शनिवारी असतं आपलं एक लेग वर्कआउटमध्ये आपण आज घेणार होतो पायऱ्या. वर्कआउटच्या मध्ये थोडंसं सिप घेण्यासाठी आपण गुळ पाण्याबरोबर थोडंसं इलेक्ट्रॉलची पावडरसुद्धा त्यामध्ये मिक्स केली, जेणेकरून थोडीशी जरा चांगल्या प्रकारे एनर्जी वाटावी. आणि डाएटवर असल्यामुळे शुगर पूर्णपणे बंद असल्यामुळे थोडंसं विकनेस जाणवतो. तर तो 1, 2, 3 दिवस 5-7 दिवस तर जाणवतोच, पण त्यासाठी आपण इलेक्ट्रॉल पावडर वापरू शकतो. त्यानंतर आपण केला पायऱ्यांचा वर्कआउट, ज्यामध्ये 4 सेट घेतले फुल पायऱ्या, 4 सेट घेतले हाफ पायऱ्या. पेन व्हायला जरा सुरुवात झाली होती, त्यामुळं जरा अप्पर बॉडी घेतली, ज्यामध्ये 50-50चे 2 सेट असे पुशअप आणि जोरचे 2 सेट घेतले. त्यानंतर आपण केले स्कॉटमध्ये आज 2 व्हेरिएशन केले, एक जम्प स्कॉट आणि एक थोडंसं हाय एक्सटेन्शन पॉलिओमेट्रिक वर्कआउट म्हणजे आपण ॲड करतो ते स्कॉट घेतले. त्याचेसुद्धा 12-12चे 3 सेट केले. त्यानंतर आपण हाय जम्प स्कॉट घेतले, तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हाय जम्प स्कॉट घेतले, ज्याचे आपण 15-15चे 3 सेट घेतले. त्यानंतर पूर्ण आपला वर्कआउट संपवून आपण केली प्रॉपर स्ट्रेचिंग केली, कारण आज हाय इंटेन्सिटीचं लेग वर्कआउट झालं होतं. त्यामुळे कोणतीही प्रकारची इंजुरी होऊ नये यासाठी आपण प्रॉपर स्ट्रेचिंग केली. तर तुम्ही अशा प्रकारे स्ट्रेचिंग करू शकता. तर अशा पद्धतीने प्रॉपर प्रत्येक पायाचा मसल हा स्ट्रेच झाला पाहिजे, जेणेकरून त्या मसल्सला रिलॅक्सेशन भेटेल आणि जेणेकरून आपला तो जो मसल आहे तो ग्रोथ व्हायला सुरुवात होईल. तर आपण ग्राउंडच्या पाया पडून आपण आलो घरी. घरून आपलं नॉर्मल जेवण केलं. भेटू उद्या. जय हिंद.